अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे। तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत। बघा, गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केंद्रामध्ये चालू होणार आहे। तर 20 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल हा सप्ताह चालू असणार आहे। 20 तारखेला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे आणि त्याचं उद्यापन म्हणजे शेवटचा दिवस हा 26 तारखेला येणार आहे। तर बऱ्याच ताई गुरुचरित्र पारायण करणार आहेत। बघा, आपण गुरुचरित्र पारायण घरी करतो त्यावेळेस ते गुरुचरित्र पारायण एक वेळेस केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं, पण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण आपण हे सामूहिकरित्या केंद्रात जर केलं किंवा मठात केलं, मंदिरात केलं, तर तिथे जेवढे 100 असो, 200 असो, 300 असो, जेवढ्या काही व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तीचं पारायण केलेलं 300 जर व्यक्ती असेल तर 300 पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। इतकं पावित्र्य, इतकं फळ या गुरुचरित्र पारायण सामूहिक पारायणामध्ये आहे। जर तुम्हाला खरंच सामूहिक पारायण करण्यास जमलं तर तुम्ही नक्की केंद्रात करा। ज्यांना सामूहिक पारायण केंद्रामध्ये करणं शक्य असेल, खरंच ती भाग्यवान व्यक्ती आहे, नशीबवान व्यक्ती आहे की त्यांना सामूहिक पारायण करण्याचा आनंद मिळालेला आहे, क्षण भेटलेला आहे। आणि ज्यांना कुणाला केंद्रात जाणं शक्य नसेल, लहान मुलं असतात, मोठी फॅमिली असते, जॉब असतो किंवा मिस्टर कामाला जात असतात, बघा सकाळी 8 ते 9 पर्यंत पारायणाची सुरुवात होत असते किंवा 9 पर्यंत सुरुवात होत असते, त्यावेळेस तुम्हाला केंद्रात जायला शक्य नसेल तर तुम्ही घरीही पारायण करू शकतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता पारायण तुमचं रविवारी सुरू होणार आहे 20 तारखेला, तर तुम्हाला शनिवारी आदल्या दिवशीच काय करायचं आहे की एक गाईला आणि 4 कुत्र्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा आहे। बघा, छोट्या छोट्या आपल्याला चपात्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि 4 कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यांच्याकडून आपण त्यांना विनंती करायची आहे की माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, म्हणून त्यांची विनंती घ्यायची आहे आपल्याला। आणि नंतर ज्या दिवशी तुमचं पारायण सुरू होणार आहे, बघा तुम्ही मठात जर करत असाल, केंद्रात जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला तेथे तुम्हाला चौरंग, नारळ, फूल सर्व काही तुम्हाला तिथं साहित्य घेऊन जायचं आहे। आणि ग्रंथ झाकून ठेवण्याकरता तुम्हाला एक नवीन कपडाही काळ्या कलरचा सोडून बाकी सर्व कलरचा तुम्हाला कपडा सुद्धा तो ग्रंथ वाचल्यानंतर झाकून ठेवण्यासाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि घरी जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला बाजूला मांडणी करायची आहे, चौरंग ठेवून त्याच्यावर लाल पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीस अंतरायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे आणि नंतर तुम्हाला गणपतीची सुद्धा पूजा करायची आहे, गणपतीची सुद्धा स्थापना तुम्हाला तिथे करायची आहे। आणि नंतर मग तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तुम्हाला त्यांची ही छान अशी अभिषेक करून पूजा करायची आहे। नंतर तुम्हाला तिथे स्थापित करायचं आहे चौरंगावर आणि तुम्हाला नंतर तो ग्रंथ जो आहे तो त्या चौरंगावर ठेवायचा आहे आणि 7 दिवस तो तुम्हाला ग्रंथ अजिबात हलवायचा नाही। तुमचं वाचन झालं की तो ब्लाऊज पीस त्याच्यावर झाकून तुम्हाला तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे, उघडा ग्रंथ ठेवायचा नाही। 7 दिवस तुम्हाला त्या ग्रंथाला हलवायचं नाही, वाचण्यापुरतं तुम्ही त्याला हात लावायचा आणि वाचन करून झालं की तसंच तो झाकून ठेवायचा। अशा प्रकारे तुम्हाला त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानलेला आहे। तो इतका पवित्र, इतका शक्तिवान आणि इतका प्रभावी ग्रंथ आहे, ज्याने ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा ह्या पूर्ण झालेल्याच आहेत, ते म्हणजे या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने। तर बघा, आता मग तुम्ही पारायण करते वेळेस
याच्या अटी काय आहेत, नियम काय आहेत, हे सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत. आता बघा, गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसणार आहात तर तुम्हाला 7 दिवस ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करायचं आहे. मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. तुमच्या घरात पूजा आहे ना, तर 7 दिवस तुमच्या घरात मांसाहार करायचा नाही. ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं, मांसाहाराचं कडकडीत पालन करायचं आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती जर खाल्ली तर 7 दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे. पहिल्या दिवशी जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर 7 दिवस तुम्हाला भाकरीच खायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला कडधान्य खायची नाहीत, 7 दिवस तुम्हाला कडधान्य खायची नाहीत. मग तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा खाऊ शकतात, भेंडी खाऊ शकतात, कोबी खाऊ शकतात, त्याचबरोबर मेथीसुद्धा खाऊ शकतात. पण मेथीने बऱ्याच जणांना त्रास होतो, ॲसिडिटी होते, त्याच्यामुळे ती जर स्किप केली तरी पण चालते. आणि त्याचबरोबर तुम्ही दुधाचा समावेश करू शकतात, दही खाऊ शकतात, ताक खाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला भातही खायचा नाही, भातसुद्धा तुम्ही टाळायचा आहे. 7 दिवस तुम्हाला भात खायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही जे काही घेवड्याच्या शेंगा म्हणा, ह्या अशा बऱ्याचशा 7 दिवस खाण्यापुरत्या अनेक भाजीपाले आहेत, तर त्या तुम्ही या 7 दिवसात एकच खायचं आहे 7 दिवस तुम्हाला. आणि 7 दिवस आपल्या मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत. कोणाबद्दल तुम्ही वाईट विचार करायचा नाही, कोणाबद्दल तुम्ही वाईट बोलायचं नाही. कारण तुम्ही जर तुमच्या मनात जर वाईट विचार येत असतील, वाईट कोणाबाबत जर तुम्ही वाईट बोलत असाल, तर त्या गुरुचरित्र केल्याचं पारायणाचं काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा, आता आपण व्यक्ती आहोत, चुकून एकदा का होणार आपल्या तोंडातून कोणाबद्दल तरी वाईट शब्द निघत असतो, तर त्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनामाची जी पोथी भेटते, विष्णू सहस्त्रनामाचं संध्याकाळी तुम्ही श्रवण करू शकतात, वाचन करू शकतात, किंवा यूट्यूबला सुद्धा लावून तुम्ही ऐकू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत्या वेळेस पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती वाचायचे, हे सर्व काही माहिती तुम्हाला गुरुचरित्रच्या पोथीमध्ये सुरुवातीच्याच पेजवर दिलेली आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची आपण वाचन झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर जो काही नैवेद्य आपण आपल्याला खाण्यासाठी बनवणार आहोत, तो नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा आहे. आणि नंतर मग तो दत्त महाराजांना नैवेद्य दाखवलेला नंतर तुम्ही स्वतः ग्रहण करू शकतात आणि किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात. पण सगळ्यात उत्तम स्वतः तुम्ही ग्रहण करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जर तो नैवेद्य म्हणजे पूर्ण जर थोडा शिल्लक राहिला तर तुम्ही गाईलासुद्धा तो खाऊ घालू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी ही आरती करायची आहे, सकाळी आरती करायची आहे. आणि नंतर मग गुरुचरित्र पारायणाचं बघा, आता दत्त जयंतीच्या टायमिंगला 7 दिवसाचं पारायण असतं आणि 8व्या दिवशी उद्यापन असतं. पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त जे पारायण आहे तर त्याचं उद्यापन, त्याची सांगता ही 7व्या दिवशीच होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 7व्या दिवशी उद्यापन करताना तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही घडेल त्यानुसार तुम्ही उद्यापन करू शकता. बघा, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही 2 जोडपे जेवू घालू शकतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही लहान मुलं जेवू घालू शकतात. जर तुमची इच्छा असेल, हे काहीच शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या गावात जर कोण ब्राह्मण असेल तर त्यांना शिदा देऊन दक्षिणासुद्धा देऊ शकतात. ब्राह्मण जोडपी भेटली तर सर्वात उत्तम. जर ते घरी येऊ शकत नसतील तर त्यांना शिदा देऊन, त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्या पाया पडा. हे सर्वात छान असणार आहे सर्व तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी, गुरुचरित्र पारायणाचे साधे आणि सोपे नियम मी तुम्हाला आज सांगितले आहेत. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची सांगता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कशीही करू शकतात. म्हणजे लहान मुलं जेवू घालू शकतात, जोडपे जेवू घालू शकतात, तुमच्या इच्छेनुसार. आणि या काळात जास्तीत जास्त दानधर्म जेवढं होईल तेवढं दानधर्म तुम्ही केलं तर तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. कारण गुरुचरित्र पारायण करणं हे एक नशीबवान लोकांचेच लक्षण आहे. ज्यांच्या नशिबात आहे तेच गुरुचरित्र पारायण करतात. गुरुचरित्र पारायण करणारी खरंच व्यक्ती खूप नशीबवान असते की त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याचा योग आलेला असतो. खरं तर ही दत्त महाराजांची कृपा आणि स्वामी महाराजांची कृपा असते की त्यांच्यामुळेच आपण या सेवेत आलेलो आहोत, ह्या पारायणामध्ये आलेलो आहोत. तर अशी जी काही साधी आणि सोपी
जी काही माझ्याकडे माहिती होती ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर आवडलाच व्हिडिओ तर इतर लोकांनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त स्वामी पुण्यतिथीनिमित्त जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि त्याचबरोबर जी काही आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठीही एक छान असा उपाय आहे. तो म्हणजे ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसतो तिथं आपण दक्षिणा ठेवत असतो बघा. नारळापाशी आपण जी काही यथाशक्तीनुसार 11 रुपये 21 रुपये अशी दक्षिणा ठेवत असतो. तर ती दक्षिणा ज्यावेळेस आपलं गुरुचरित्र पारायणाची सांगता उद्यापन झालेलं असतं त्यावेळेस ती दक्षिणा तुम्ही तुमच्या घरी घेऊन या आणि तुमच्या तिजोरीत जिथे तुमचे पैसे असतात तिथे तुमच्या तिजोरीत ठेवा. आणि बघा नक्कीच लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जी काही तुमच्या घरात पैशाची चणचण भासत आहे, जी काही पैसा आलेला कुठे गेला कळत नाही, तर त्याचा खूप छान असा तुम्हाला उपाय रिझल्ट दिसून येईल की या गुरुचरित्र पारायणानं तुमच्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि तुमच्या पैशाच्या बाबतीत अडचणी ह्या दूर होतात आणि पैसाही तुमच्या घरात टिकून राहत असतो. तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा. तर अशी ही छोटीशी माहिती होती. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.